नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। इन लोगों को खल्लास करो असे म्हणत मराठी तरुणांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने परप्रांतीयांकडून ठार मारण्याचा प्रयत्न। वासिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, एक आरोपी अटक, 7 जण फरार। मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील वासिन जवळील सारमाळ येथे सिमेंटचे पत्रे विकत घेण्याच्या वादातून 5 मराठी युवकांवर 7 ते 8 परप्रांतीय तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी घडली आहे। 7 ते 8 परप्रांतीय आरोपींनी सुनील बाबू म्हात्रे, दिनेश उर्फ शशिकांत रमेश घोलप, आकाश भवर, दर्शन सुभाष म्हात्रे आणि राहुल बाळकृष्ण जामदार यांना बेदम मारहाण केली आहे। यातील दोघे जास्त गंभीर जखमी झाल्यामुळे त्या दोघांना तातडीने कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मराठी स्थानिक ग्रामस्थांकडून परप्रांतीय गुंड प्रवृत्तीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान वासिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनील बाबू म्हात्रे, वय वर्ष 38, राहणार आगरीपाडा सारमाळ, हा त्याच्या घरी पडवीचे काम चालू असल्याने त्याला सिमेंटचे पत्रे लागणार होते, म्हणून सुनीलने सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पडगा येथील 2 ते 3 दुकानात सिमेंटच्या पत्र्याचे भाव काढले। पडग्याच्या दुकानात भाव जास्त वाटल्याने सुनील मुंबई नाशिक महामार्गावरील सारमाळ फाटा येथील हरिओम ट्रेडर्स या दुकानात सायंकाळी 6:15च्या सुमारात दुकानात आला। तेव्हा दुकानात दुकानाचे मालक मुकेश सिंग उपस्थित होता। सिमेंटचे पत्रे पाहिजे म्हणून सुनील भाव विचारत होता। भाव जास्त असल्याने सुनीलने मुकेश सिंग यास भाव कमी करण्यास सांगितले असता मुकेशने तुम गांव वाले भिकारी हो, तुमको परवडता नहीं तो दुकान में आने का नहीं असे बोलून सुनीलशी वाद घालून शिवीगाळ करू लागला। हे बघून सारमाळ गावात राहणारा दिनेश उर्फ शशिकांत रमेश घोलप, वय वर्ष 34, हा दुकानात आला। दिनेश देखील त्याला समजावून सांगत होता, पण तो परप्रांतीय ऐकत नव्हता। त्याने तुम गांव वालों को मैं अभी दिखाता हूँ असे म्हणत कोणाला तरी फोन करून लड़के लोगों को लेकर दुकान पर आओ असे बोलला। काही वेळातच एका कार मधून त्याचा भाऊ राघवेंद्र सिंग व इतर 5-6 अनोळखी इसम दुकानात आले। तेव्हा मुकेश सिंगने त्याचा भाऊ राघवेंद्र सिंग व इतर 5-6 अनोळखी इसमांना बोलावून इन लोगों को खल्लास करो असे म्हणत दिनेश घोलप व सुनील म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मुकेश सिंग व राघवेंद्र सिंग यांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात उपट मारून गंभीर दुखापत केली। तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेले आकाश भवर, दर्शन सुभाष म्हात्रे आणि राहुल बाळकृष्ण जामदार यांनाही 5-6 अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली। सुनील म्हात्रेच्या तक्रारीवरून मंगळवारी 5 मे 2026 रोजी रात्री 2 वाजता आरोपी मुकेश सिंग, राघवेंद्र सिंग, दोघेही राहणार पडगा, तालुका भिवंडी आणि 5-6 अनोळखी इसम यांच्या विरुद्ध वासिन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 109(1), 118(1), 352, 351(3), 189(2), 191(2), 190, 191(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी मुकेश सिंग यास अटक करण्यात आली असून राघवेंद्र सिंग आणि 5-6 अनोळखी इसम हे फरार असल्याची माहिती वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली असून फरार आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी दिरंगाई होऊ नये म्हणून तपासाची सर्व सूत्रे मी हाती घेतली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली। दरम्यान जास्त गंभीर जखमी सुनील म्हात्रे व दिनेश घोलप यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वासिनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। तेथून उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले। तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने नातेवाईकांनी दोघांना रांजनोली कल्याण येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून
दिनेश घोलपच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने 10 टाके पडले आहेत. सुनील व दिनेशची तब्येत आता बरी असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.